नमः रामचंद्राय नमः श्री गुरु नमः श्री सरस्वती नमः. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मार गुणनंदन तिने होण्या स्पर्शन कपिनंदन प्रभो दिला. गुरु माऊली चरणी सादर प्रणाम. पैठण निवासी शांती ब्रह्मनात्रा यांच्या कृपा आशीर्वादाने गोड अशा स्वरूपाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नित्य नियमानं भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा सोहळा या ठिकाणी आरंभ होत आहे, चालू आहे. मला वाटते 2-3 गावचं सहकार्य असा ऐकण्यात आलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी इथे येण्याचा पहिलाच योग आहे. आमंत्रित करणारे आमचे हरिभक्त परायण रामायणाचार्य या परिसराचं भूषण आदरणीय दत्तराव महाराज खांबेगावकर त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. आता इतर दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मोठे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, भागवतकार आहेत, ऐका नाही, पुन्हा रामायणाचार्य आहेत. सगळ्या आचार्यांचे नावं या ठिकाणी काय घेणं शक्य नाहीये. विशेष असं स्वरूप या ठिकाणी शक्तीला आलेला आहे. भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा सोहळा. रात्रभर इतके पब्लिक, इतका समाज कायम असतो म्हणून हे सोहळाच बघायला मी इथपर्यंत आलेला आहे. विशेष कथा लांबवत नाहीये. ऐन वेळेला प्रसंगाला मारुत्रायाला देव आठवला. मी म्हणतो हमेशा आम्हाला आडी अडचणला तरी देवाला आठवण करावी. शनी मंदिराकडे एरवी नाही जरी आलं, माग सनी लागले तरी शनी दिसावा. मग उघड नाही या वेळेला प्रसंग असा मारुत्र्या म्हणतात, मला असं बुद्धीला चालना मिळण्याकरता भगवंताची साधना केली. मनामध्ये भगवंत आठवला, बुद्धीचा दाथा तो झाला आणि बरोबर बुद्धी चलायला लागते. बुद्धी चलते, चलवणारा तो असतो म्हणून सांगू लागले. बोला. गजेंद्र ग्राय धरिला असता संकटी स्मरला भगवंता काकुलती वडे सत्वरता घालून तत्वता उधरिला. याच वेळेला देव पावतो का? महाराज म्हणले नाही, अंतकरणातून हाक मारावी लागते. मारुत्र्या म्हणते पहिलीच वेळ आहे का देव प्रसन्न व्हायची? बुद्धीला नाही हो, मागही केलंय ना म्हणले. मी तरी काय दासत्व केलंय, बऱ्याच दिवसापासून मी बेजार आहे. गजेंद्रांना असं फुल उपटीलं वरी टाकलं. ऐक, ताबडतोब महाराज वेळच लागू दिला नाही, देव धावतच आले. म्हणून मला देव कृपाळू आहे. कोणाचा विशेष सांगतात का? नवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे. गजेंद्राचा धावा त्वा केला विटावी. पार्वत असं पडले, बोका फुगून मरायची वेळ आले. व आम्ही डोंगरातले माणसं, तुमच्या इकडे गंगतडीचा भाग आहे, तुम्हाला सोसत असन. मी सुटर घालून बसलो. आमच्यातले काही माणसं म्हणले काळ घालून वरी बसून आहे. मी म्हणलं नियम असेल बापा, पण इथं बोका फुगायची वेळ आली, दुमार तर कोण बसाव काळ घालून अंगावर. मरायची वेळ आली राजे हो. का चाल सोपं नाही हो, इतकं नाही सोपं. ऐकू पुढच्या वेळी. चला. हनुमान अखंड नाम धारक नामे पावला रघुकुळा टिळाक कपीशी बुद्धी स्फुरली चोका सत्वर देक सरसावला. महाराज या ठिकाणी भगवंताच्या सान्निध्यामध्ये असलेल्या दासाला कधी नाही बस की आता किती पुढची वय सांगा. चला. मने येवाडी कायसी चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वताची तत्वता नेहू सर्वथा उचलोनी. मारुत्र्य म्हणले कमाल झाली, कसं करू काय करू म्हणण्यामध्ये मी वेळ घालत बसलो. माझ्याकडे एवढी शक्ती आहे, कमी आहे का? एवढी शक्ती माझ्याकडे आहे, अख्खा पर्वत उचलू शकलो असतो. म्हणले ह्याच्यात नवीन काय झालं? देव प्रसन्न झाला. मारुत्र्याला काय दुसरी शक्ती दिली का? त्यांच्याकडे पहिलीच होती. पण महाराज सांगतात ऐन वेळेला
आपल्याला ज्ञान मिळणं किंवा ज्ञान देणं याला गुरुची मला त्या ठिकाणी गरज लागते. आहे का नाही? पहिल्या काळामध्ये विशेष गाव रक्षण करण्याकरता गुरखी नावाची व्यक्ती राहत होती. हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये कंदील घेऊन गाव फिरायचे आणि गावाचं रक्षण करायचे. एक वेळेस त्या गुरख्याला बिडी वडायची तलप आली. बिडी होती पण डब्बी संपली होती. 2 वाजेपर्यंत रात्री फिरलं त्याला डब्बीचं साधन सापडलं नाही. कानाला बिडी घेऊन तसंच हिंडलं. 2 वाजता एका कोठ्यातनं मथाऱ्याचा खोकलण्याचा आवाज आला. तो गुरखी तिथं गेला आणि त्याला म्हणला, दादा मला बिडी वडायची तलब झाली हो, डब्बी नाही, मला डब्बी देता का? ते म्हणला, बसा खाली. बिडी कुठं आहे? बिडी कानाला आहे, त्या इकडे बिडी. ज्याची बिडी घेतली त्याच्याच कंदिलाचा फुगावर केला, मधी बिडी घातली, पेटवली, ते न वडली, ह्याला वड्या दिली. ते गुरखी त्याच्या पाया पडला. ते म्हणले, बापू मह्या पाया पडू नको, बिडी तू ये, विस्तो तू वाचे. गुरख्यानं सांगितलं, हे सगळंच मऊ आहे पण दाखवून देणारे तुम्ही आज. उग कुठेही नाही, वेळ प्रसंगाला आपल्याला ज्ञान देणारा पाहिजे. भगवान त्या ठिकाणी बुद्धीचा दाता आहे. मारुतीराय म्हणतात, अख्खा पर्वत उचलतो, घेऊन जातो. पुढचे परिणाम ऐका. सुशेन वैदराज तेथे ओळखिला औषधी थे उठविला सोमित्रात अर्धक्षराला लागता. माझं काम आहे औषधी नेऊन पौषिती करणं, ओळखून काढणं सुषेण महाराजाचं काम आहे. जरी विलंब करू येत उद्या येईल भास्वत शक्तीवर जादवता कार्य समस्त नाशला. असं जरी तर कसं करून काय करू म्हणण्यामध्ये दिवस निघल. बघता बघता दिवस निघल, मग संयोजकाची फजिती उठल. त्याच्यामुळे पर्वत मांडिले सळा पाहू आधारिले माझे बळा. औषधीला पिल्या सकाळा मज केवळ गोवावया. काय ह्या पर्वतानं चाळे मांडले, मला रात्रभर इथं थांबून घेण्याचा विचार ह्या पर्वताचा. आई मिनला रावणासी गोवा धरिले आमासी उपडून याच्या कंदाचे औषधीशी नेविना. पर्वतानं चाळे मांडले, उगच्या उग चाळे करत नाही म्हणून काहीतरी देवाण झाली. रावणानं नक्की ह्याला फोडले. रावणाला हे आपलंच झालंय म्हणून यांनी एवढा कुठाना मांडलाय. मारुतीराय म्हणले, ओळखिलो पण माझ्या ऐसा करोनी विचार केला राम नामे भूका पिनले सुरासुरा चराचर भय भीता. एवढा विचार मारुतीरायने केला. राम नामाचा उच्च गुणाला बुडकाच्या शिकार कवल्या त्या आंदोलिता पर्वताच्या भूत्या कांच्या कलकत्या करून रामस्मरणे गपडीता गिरी द्रोणात आलेले त्रिभुवन शेष फान तडकला. नवल महाराज बाकीच्याच काय असू द्या पण शेषाच्या फणाला सुद्धा तडा बसला. ऐका गणानिले पाता आडबडेले लोक पाळा वनदेवता खळवाळा केला कल्लोळा सकाळी का. कोणाला कशाचा भेव असेल नसेल पण मरणाचा भेव सगळ्याला आहे. प्रत्येकाला मरणाचा भेव आहे दादा, विशेष नाही का. माणसं किती 2-3 वर्ष तोंड बांधून हिंडले का नाही. पहिलवान आले बाबा रामकृष्ण हरी. आम्ही मागणीमध्ये गेलतो, आमचे पैलवान किती रुबाबदार आहेत महाराज. गावात विचारलं, मी म्हणलं आमच्या पैलवानानं किती दिवस कुस्ती
मी म्हणलं हे ना जर 40-50 वर्षाची होईपर्यंत खेळली असती तर हे काय एसटीतच मावत होता का नाही की बाबा 10-15 वर्षी कुस्ती खेळली तर मला 7.5 मीटरचा पॅन्ट लागायला वागायला परमार्थाची ताकद आहे मायबा परमार्थ किती आनंदी राहिल्याचा परिणाम असतंय का नाही का आनंदी माणसं कसं ठेवी आनंद चित्त राहावे चित्ता सुद्या समाधान काय म्हणतात मारुतीराय बोला बेने पडाले वंचरे तिलंगिरी का धरे तसे वैसे धरे तगरे चौपेरे कटकती आठास मुदगराचे आरते अकराचे शेराचे आचे यमे तमकेत बांधोड्या तुमरवडे भूती आकांत राते सगळे ते आयतरने दाते धरले शरण आली कपिशी सगळे जण म्हणले मारुती काय उचलून न्यायचे ते नेगड्या मारू नका नाही तर अवघड होत ऐका नाही आमच्या इथं एक मला चोरी झाली होती घरातल्याने सगळे आहे ना महाराज जे काय हाय तेवढं काढून दिलं होतं काढून पण ते बाई महाराज एक असा हात धरला होता मी म्हणून लागली काय नाही ते काय नाही ते काय नाही तिनं मला एका डोळ्याची सोन केली ते म्हणला ये इथं काय रे बाबा म्हणले आता की काय नाही ते तुला त्यानं हिला मागण्यापेक्षा असा झटका आणला महाराज अर्ध नाकच घेऊन गेला प्रत्येक जण म्हणला बापू आम्ही सोडून काय बी पण आम्हाला काय होऊ देऊ नको बोला दिशा लंगिल्या पक्षी कोळी हे सर्प घाले पाताळे दिगजा बसली टाळे दात खिळी कृतांता सगळ्याची एकाएकी दात खिळी बसते आणि तिची कव्हाच दात खिळी उघडत नाही असा दात खिळी बसणारा येम त्याची सुद्धा दात खिळी बसली बोला 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोरा ऐसा पर्वत सविस्तर काय म्हणता? कपिंद्र सत्वर हे. उपाडिला आस्तार विस्ताराचा असा भव्य दिव्य पर्वत मारुतीने अलगद उचलला बडे बोला. आकळोनी पाहे पर्वत उचलला दोई भाई गगना उसलला लवलाये श्रम नाही अनुमात्रा एवढा पर्वत उचलला आकाशात जात असताना महाराज सांगतात मारुतीरायला तिला इतका सुद्धा श्रम नाही अनुमात्र कठाळाच नव्हता आणि आलाय नाही थकवा जाणवला नाही कुठलंच काय नाही हो काय हाऊस होती काय सामर्थ्य होतं मी म्हणतो महाराज हाऊसच्या पाठीमागे सामर्थ्य चलता तुमच्यात हाऊस जर नसल ना सामर्थ्य काहीच काम करत नाही आपल्यापेक्षा गडगंज ताकदीवाले माणसं घरात गोदडे पांघरून बसलेत ताकदी नसताना सुद्धा काही माणसांचं वय फिरण्याचं नसताना सुद्धा माणसं इथं आले तर कशाची ताकद आहे महाराज काय हाऊसची हाऊस असा हाऊस कडे हाऊस आमच्या इथं महाराज काल माळेगावला म्हातारा गेलं नाचताना दंड म्हणून घरला आलं कला महोत्सव होता कसा पाय पिंगाळला की तिथून बांधून घरला आलंय घेऊन अरे कडू तुला इकडे यायला जमना कधी म्हणलं तिथं कहाला नाचाय गेलं तास हाऊस असते महाराज म्हणला कवा करायचं आता नाही तर ऐका छत्रांक झेली बाळक गजा सुंडा दंडे कमळ दे कथैसा चालीला कपिना एका घेरी आलोली कौपडोन या खेळावा तसा मारुतीराय पर्वत घेऊन निघाले तळी अंधार पडे गडादा वरी प्रकाश आगादा हेम छायात शोधा गोंधले न भाऊ जाड्या चम 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 चमकू लागला महाराज त्या ठिकाणी सुवर्ण वर्णाच्या वनस्पत्या आपला आपला प्रकाश दाखवू लागल्या स्वयंप्रकाशित वनस्पती तळी अंधार प्रकाश माथा नबिसय गौडत जाता अयोध्येचा प्रयास पावता भरते तत्वता देखिला ही अवस्था मारुतीराय घेऊन जात असताना भरत राजाने पाहिलं नंदी ग्रामाचा प्रदेश लागला आणि तो परिसरामध्ये आमचे भरत राजा काम करत असताना मारुतीरायची अवस्था पाहिली अनुमान प्रमाण काय वाटलं बोला
अति विस्मित झाला मनी निभिड दाटली असता रजनी काय जात आहे वरोने लक्षता चिन्नी लक्षणा लक्षणा काय असेल बरं विचार चाललाय बरं विचार करू लागले भरत राजा म्हणतात कोण असावं जात असावं कदाचित आता काही भाषिक सूचक मंडळींना वाटतं की हे काय एवढाच आद्या सांगते का ना माहीत बा मी दत्तराव महाराजाला म्हणलं नव्हतं मी हे विषय द्या तेव्हा शपथ म्हणलो नाही मी म्हणे आता योगायोग लागते म्हणा असा विषय आलाय तो उपदेशनाचा भाग माया वाट्याला नाही तर म्हणतात हे काय मागून घेते का ना काहीतरी करते इमानदारनं केलाय का दत्तराव महाराज वशिला बा नाही हो इमानदारनं देवाच्या ठिकाणी कहाला वशिला नाही ना करायचा कुठेही बसवा बा म्हणलं मला जरा अवघडाला बसू नका ज्ञानवान माणसं इथं असतील तर त्यांच्या पुढे असं काही उलिसक वाव झालं की अवघड होतंय त्याच्यामुळे म्हणले सोप्यात बसवितो त्यांनी ह्या सोप्यात घातलंय भरत राजा विचार करतात या ठिकाणी व्हायले काय कदाचित अंदाज चुकीचा असू शकतोय अंदाज आहे ते आहे का नाही माणसं पावसाळाभर मातीत गेली व बाक बॅलन्स ते हवामान ऐकण्यातच घातलं शेवटी अंदाज आहे आणि ते आजाद्यानं काय काय गावात चिराग होऊन गेले आता आजाद्यानं बघावं लागायचं आपले कुटुंब राहील आमच्या इकडे तशी दशा झाली महाराज शेता शिवाराची अंदाज आहे शेवटी आमच्या भरत राजाचा सुद्धा अंदाजच आहे कसला आहे बोला विंद्र वैसला इमानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीत आहे गगाने लाजमानी असे ना कोण असावा विशेष आहे इंद्र वैसला इमानी नक्की इमानामध्ये इंद्र बसलेला असावा अप्सरामध्ये घेतलेल्या असाव्या ऐका नाही सुंदर असा हरिपाठ म्हणत असाव्या थोडं यानं टाळ घेतलेला असावा पुढे फुक्क्याचा डब्बा असावा असं का आणखी कसा असावा बोला अंगत्राने वात सुटला हे तेने औषधीना दौटीला दोन्ही विचित्र उमटला तो ऐकिला भरताने वारा अंगाचा वाऱ्याचा आवाज होता वरी झाडांचे जगा वनस्पत्यांचे एकमेकाला घसर्जन होऊन असा ध्वनी उमटू लागला भरत राजा वाटलं साहजिकच आहे वाटलंय ना वाटतंय महाराज मग हे काय जाणून बुजून असेल असा विचार आमच्या भरत राजाच्या मनात चला सवे घेऊन वारांगणा इमान भिंडवी गगना लंगोनी साधू सजना करी आठन उन्मत नृत्तिक्या घेतल्या असाव्या इमान घेऊन इंद्र फिरत असावा फिरू नका असं माझं मुळीच मत नाही म्हणले पण ऋषी मंडळीच्या आश्रमावर गरज काय याला न्यायची ऐका नाही इथं नको रे तिकडं कुठं बी जाय असं आहे का नाही तुला ठिकाण कळतंय का नाही ते ऋषी मंडळी इथं काहाला आले तर त्यांना हे जर ऐकायचं असते घरदारकाला सोडले असते ते बिचाऱ्यानं घरदारच सोडले सहित अरण्यामध्ये झोपडे घालू घालू बसले आणि त्यांच्या डोक्यावर असलं इमान घेऊन नाचवायला लाज वाटना म्हणले त्या इंद्राला भरत राजा बोलतात जो स्त्री सवे निरत झाला मते प्राशनी मातला जो धनलुबे भुलला त्याचा गेला विवेका आमचे भरतराज ऋषी म्हणतात ह्या तीन लोकांची अक्कलच मातीत बसाय जाते कोणाकोणाचे स्त्रीशी रत झाला जे दारू प्याला शिकला जे
किती आयुष्यामध्ये चंगटपणानं वागला. या 3 लोकायला अक्कलच नसती म्हणून असली तरी मातीत बसती जाऊ. काहीच राहत नाही टायमाला सोंगाड करते अक्कल त्यांची. भरत राजा विचार करतात महाराज आता या ठिकाणी खूप खाली येऊन बोलले पण मोलाचं बोललेत. ऐका ये शागवानी जे रता हे सर्वदा ती उन्मता नाठवे स्वार्थ परमार्थ स्वयच्या विचाराता खरा जैसा महाराज म्हणले ते स्त्रीशी रत झाला मुळातच महाराज गाढव झाला म्हणा. इतकं खाली येऊन का बोलले असते बरं गाढवच का म्हणले दुसरं काही म्हणायचं असतं ना त्यांनी. गाढवच का म्हणले महाराज म्हणले गाढव ह्याच्यासाठी म्हणलो पुढच्या वेळी खरलेले मर्यादा हे दिवसा देखता जनपदा रेषाद्वारी विचारे सदा नसरे कदा माघारा त्याच्यासाठी गाढव म्हणलो म्हणले गाढवाला मर्यादा नसते. गाढवाला भय ना लज्जा त्याला लाजही नसते. गाढवाला परमार्थ कळत नाही. गाढवाला स्वार्थही कळत नाही. गाढवाला माळही कळत नाही. गाढवाला गंधही कळत नाही. गाढवाला शक्ती कळत नाही. गाढवाला तमाशाही कळत नाही. गाढवच गाढव आहे ते जाणून बघून. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी मुद्दाम त्यांना गाढव म्हणलो. बरं आणखी त्याचे परिणाम सांगतात बोला. लाता हानी तावरावरी प्रीती धावे समुख करी पधा भिगात मुखावरी आवडी करी झेलिता महाराज म्हणतात ती लाता हानी तरी ते उरावर घेत आहे. बरं नुसतं नाही आवडी करी झेली इलाज नाही पर्याय नाही असं म्हणतंय का ते. नाही 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 अजिबात नाही. आनंदानं सुखानं विशेष त्याच्यामध्ये समाधान वाटते आवड वाटते. मारखान्यात काय आवड असेल एक नवलच आहे नव किती नवल मला बाकीच्या काय असले काय रे ते इतके नसते वा इतकं पानसट जगाव का नाही हो महाराज काय म्हणून. पण महाराज म्हणले बाकीच्याचा विषय चालना झालाय. शक्ती ऐकणाऱ्याच्या शक्ती लावणाऱ्याचा शक्ती सांगणाऱ्याचा वाचणाऱ्याचा विषयच नाहीये. विषय चाललाय ह्याच्या पलीकडल्याचा. पण महाराज म्हणले मग हे पलीकडच्याचा विषय चाललाय तर इथं तर शक्ती ऐकायला बसणारे ऐकणारेच इथं सांगणारे वाचणारे लावणारे तिथं हिताचे व्यवस्थितच इथं. मग ह्यांना सांगून काय उपयोग आहे. माणसं म्हणतात कोवा कोवा पडद्यामधून बी ऐकणारे असतात. कोणचे कोणचे कोलटिकनी बसून बी ऐकणारे असतात. जमलं तर जमलं नाही तर आपलं आपलं तिसरा चौथा आहे ते ऐकून घरला बी जाणारे असतात. त्या लोकांसाठी सांगणं आहे म्हणजे बापू बरं नसतंय काय. पुढची वय सांगा. तैसा पुरुष कामाचारी सुखाची माने निरंतरीय पाऊल जाऊ नये ती दुरी हृदयावरी झेलित खाण्यातच सुख वाटते. दुसरीकडे पाऊलच जाऊ देत नाही. रट्टाच त्याच्यातच समाधान नाही की त्याच्यातच. पहिली लाथ फुटली होती आता आता काही पद्धत आहे काय. महाराज म्हणले आवडी करी झेली तर सुखानं महाराज त्याला आनंद त्याच्यातच समाधान वाटतं. कारण त्याचा स्वभावच ते झालेला असतो. मने जन्मांतरीची फळली भागे पिचे पाद कमळ रधवी लागे दैवे दंडिले आभागे व्रता वैराग कष्ट. आमच्या दत्रा महाराज सारखा साधक जवळ गेला म्हणला येड्या अरे तुला रोज बघायला तू रोजच मार खायला इथं येऊन कुत्र्यावनी पडून राहिलास
काय कामाचं आहे असलं? अरे शिक 2 वया वाचवायला, एक दिवस खाडा नाही, रोज शक्य आहे इथं खाला बी आहे. चल कुठं बसतो इथं असा नास्तिक हो. ते म्हणला कोण नास्तिक? जन्मांतरीचे पण मागच्या जन्मात पुण्य लागते म्हणून कशाला मार खाला? काय कशात माणसं समाधानी होते आणि कशात माणसं समाधान मानते, याचा नियमच नाही ना हो. ह्याच्यात काय नियम असेल तो काय? भाग्य लागते, भाग्य. कधीच मागच्या जन्मातलं काही सुकृत पदरी असल त्याच्यामुळे हे माझ्या नशिबी आलंय, घडलंय. मला बोला. स्त्री कामाची आईसी रीती ऐक मद्यप्याची स्थिती यांचो निपदाराची संपत्ती स्वय होती जगनिंद. आता महाराज म्हणले ही झाली म्हणजे कामातुराची आई. आता म्हणले दारू पिणाऱ्याची अवस्था सांगतो म्हणजे तुम्हाला मोजक्या शब्दामध्ये. दारू पिणाऱ्याची काय असते? कवा पिणाऱ्याची, रोजच पिणाऱ्याची, नेमकी आता इलेक्शनचा मोसम आल्यावर पिणाऱ्याची काय अवस्था होते महाराज सांग. जे नेत्र वेग भोग जोडेस काम कर्म स्वर्गात तुडे निष्काम तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. मी म्हणतो उभ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर ह्या देहाचं मातेर का करावं? किती सुंदर देह दिला महाराज, किती सुंदर दिला. दुमार भेटणार नाही, भेटणार आहे का? आपला कालचा दिवस आज येत नाही दादा. हा होय पैलवान, येते का? नाही येणार महाराज. मागचा दिवस येत नाही. एवढा सुंदर देह संपत 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 चाललाय तरी माणसाच्या काही विशेष राहिला नाही आहे का? काही माणसं कशात सुख मानतात त्याच्यात नवल नाही. काही माणसं लोकांच्या कोट्यातलं शेडगुड चोरण्यात आयुष्य घालणारे माणसं आयुष्य. अरे काय अवस्था आहे आपली, काय आपण कशासाठी जन्माला आलो याचा तरी विषय राहू द्या. इतक्या लोकांमध्ये महाराजांना इथं शक्ती ऐकणारी मंडळी आहेत. आयुष्याचं सोनं करायले ना दादा, सोनं करायले काऊन कठाळले. तू ऐकून ऐकून कदरून गेलं तर बाबा तुला हेच इसे येते कुठे. बोला. आयुष्य धना करता ती मद्यपान ते निजात्मघाती संपूर्ण नरक सेवन कल्पा. एवढा सुंदर देह दिला, सगळ्या गोष्टी चांगल्या असताना माणसं दारूच का पित असतात? मी म्हणणार झालो बाबा काय माणसं म्हणतात हे ना दारूच काय काढलं रे मध्ये उगं उगं चांगली शक्ती चालली आहे की माझ्यात. मी म्हणणार बा मला काय करायचे ते नात्र्या म्हणायले. मी आगाव काहीच बोलत नाही. मला ह्याच्यातलं सांगणं होईना ते दुसरं काला सांगत बसू. दारूच कुठून निघालं? कोणती दारू असते? काय माणसं तुम्हाला मी कालच सांगितलं महाराज. मी आज शक्ती झाली तर मला एकदाच म्हणला होय महाराज शक्ती म्हणजे काय असते? मला असं मागं सुटून ते हाल ना ते पुढे आडवं पडणं त्याला म्हणतात काय तू शक्ती. जाळ झाला असल्याच्या मरून पोटाला जावं. दारू पिणाऱ्याची अवस्था म्हणले एवढं सुंदर देह दिला असताना माणसं उगच्या उग महाराज या देहाचं वाटोळ का करून घेत असतात? पुढची वेळी सांगतो बोला. धनलोभी जलोब्धा का स्वप्निना देखा ते सुख जन्मदार बेदेखा भोगे ते नरा का निवारा. ही अवस्था महाराज सांगतात. आता धनलोभ्याची अवस्था आहे. किती बरे आयुष्यात सगळं काही असताना सुद्धा नरक भोगतात. नरक इथं स्वर्ग आहे ना. भगवंताच्या दरबारामध्ये आज ह्या 4-5 गावच्या मंडळींनी या ठिकाणी स्वर्ग उभा केलाय. स्वर्ग किती सुख आहे. आज आपण म्हणतो महाराज निदान लक्ष्मणांची शक्ती आज या शक्ती प्रसंगाची आरती होईपर्यंत तरी आम्ही स्वर्गात आहे. आणि मी म्हणतो आम्ही रोज स्वर्ग बघतो, रोज
स्वर्ग भोगतोय आयुष्यात. काय कमी आहे आम्हाला? कशाची कमी आहे? काहीच कमी नाही, काहीच उणी नाही. आणि सुख भोगतो. उद्या दिवसभर शिवा किती खाऊ द्या, पण आताच सुख वेगळं. आम्ही शिवा खातो महाराज, खात नाही वाटायला का? तुमचं सांगणं माझं म्हणायचं, पण इथल्या सुखापुढे त्या शिव्या काहीच वाटत नाही. वाटतात का काही? काहीच वाटत नाहीत महाराज त्या शिवायला. आम्हाला तर बोलत नाहीत का माणसं? लई तुझ्या चुलत्यानं तुला होतं तिथवर गेलास एक नारळच हातात आणलास. बरं आता हे लोक पहिल्यानं नारळाखाली पीस देत होतं, आता तर ते पिसही देईना झालंय कोणी. पैसे तर कवा कपाळ लावाय आणतच नाहीस. ते आज काय वाटत नाही महाराज. इथलं सुख अंतःकरणामध्ये त्या सुखाची एनर्जी आलेली असते, त्याच्यामुळे तिच्या बोलण्याचा काही विषय वाटत नाही. बरं मानलंय नाही कवा? दिवसभर शिवा ऐकायच्या, संध्याकाळ तुम्ही 2-3 शक्तीला बघितलं ना, माझ्या अंगावर 2 सुटर होती. आज एकच आहे. कारण विचारा की आमच्या वाचकाचं सुटर बायकून लपून दिलंच नाही सुटर. मला म्हणले मला सुटरच नाही. मी म्हणलं माझ्याकडे 2 आहेत, मी आणतो. पण त्याचं काहीच वाटणं महाराज आम्हाला. रात्रभर सुख भोगलेलं आहे, आनंद आम्ही घेतलेला आहे आयुष्यामध्ये. काय खरंय माणसाचं? कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो? कोणाला काय माहिती नसतं महाराज आपली काय अवस्था होईल उद्याला. काय अवस्था होईल काय सांगता येते? अरे आहे तोपर्यंत आनंद घ्या, आहे तोपर्यंत या मृत्यू लोकावरला स्वर्ग आहे, त्या स्वर्गाचं सुख घ्या. महाराज म्हणले काहाचा पैसा पैसा म्हणून मरता काय? कोण बांधून देणारे मड्यावर आपल्याला? बोला. मरणांत झटा घेता हो रुखान मिळे तत्वता. तथापि सायास करिता अळस चित्ता उपजना. मरायची वेळ आली महाराज माणसांनी काम करून करून. रात्र सारखी सण दिवस विसार. कमवाव तरी किती, किती कराव तरी किती. आमच्या इकडे त्या कापसानं, तुमच्या इकडे ऊसानं. माणसं माणसात राहिली नाहीत. मी आमची आजूळ इकडे गंगखडी कडलंय. मामीला म्हणलं मामा म्हणले बापू तुझ्या मामात आणि रानडुकरात फरकच राहिला नाही. रोज ऊसा रोज ऊसा रोज. त्या कॅनलला एक पाणी आलंय, उष्ट लोक वरून खाली दिवसा येऊ देणं झाले. आमचं शेवटला तोंड आहे ते नळकांड. संध्याकाळी तिला गेल्याशिवाय जमणार. महिना झाला उत्साहतच आहे. कोणीच महाराज त्या ऊसाची काय ते शिलीप काय शिलीप अशी कोणीच बांधी ना मेल्यावर. अमके पाटील एकरी 100 टन ऊस काढणारे 2 लाखाची शिलीप बांधली. असं कधी घडलंय? कवाच नाही, कधीच नाही. मेल्यावर रुपयाच, तेही सोयऱ्याचाच. दत्ता महाराज तुमचा रुपया द्या ना. काय झालं? आज तात्या मेले ना. तू आलाव की मावा जमना सोयऱ्याचा पाहिजे. आपला नाही. कोणी रुपये माहीत देत नाही. कशासाठी पाटील मेला 2000ची नोटाची भोकड पाडून बांधली आहे का कोणा? कोणीच नाही बांधलाय महाराज. कोणी नाही. आणि सगळं हे कशासाठी एवढं करायचा मोठाना? दोघं आपलं संघ आहे का नाही? मी म्हणतो कमवा, जरूर कमवा, पण कसं? उत्तम व्यवहारे आणि उदासी विचारे. 2 विचार करा ना गड्या. खर्च करा, थोडा करा, काय फरक पडायलाय? आता इथं अन्नदान करणारी जे मंडळी आहे त्यांचं नाव लोक करावं तेवढं कौतुक थोडं. कारण एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज कमाल आहे ना महाराज या ठिकाणी.
अहो 500 लिटरचे भांडे आज या ठिकाणी महाराज तुलंगणावर चढले. तर एवढा अन्नदान, एवढा महाप्रसाद शनीश्वर भगवंताच्या दरबारामध्ये होतोय. आपल्या पसला काही जे काही आपल्या हिश्श्याचा, आपल्या कष्टाचा रुपये त्याच्यात गेला ना, तेच आम्हाला वरी सार्थकी जाणार आहे. संघ काय येणार आहे आपल्या? काही संघ येणार नाही. महाराज म्हणले मग आयुष्यभर तटे देता देता पडतरी काय पडतं बोला. आयुष्य आयुष्य कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे निज शरीर कष्ट विले जेने फळे निज मोक्ष. अरे हे शरीर दिलंय देवानं, अरे मोक्ष मिळवण्याकरता. पण व्यर्थ आम्ही काय केलंय? पूर्ण कामामध्ये कष्ट होऊन टाकलंय, माती मोल केलं ह्या देहाचं, मातेर करून टाकलं ह्या देहाचं. काय करायला पाहिजे होतं ह्या देहानं ते केलं नाही, आणि दुसराच बाजार जमा करीत बसलो आहे. दुसराच बाजार. कधी सुखाचा अन्नाचा घास नाही, कधी सुखाच्या 2 गोष्टी नाही. लय महिन्यानंतर युवाई घरी आलाय, त्याला 2 गोष्टी बोलणं नाही. ऐका पण आहे आमचे माणसं म्हणायचे डोंगरातले हाऊत आपण, आपल्याला काय नुसतं हाबरेटीच जेवण असते, भाकरी असतात, गंगथडीला पोरगी द्यावं, इकडं गहू पिकतात. संध्याकाळी कवा झापडीला आम्ही परभणून येताना बघायचं 8 आणि 8:30 वाजता टोपलोडच घेऊन बाया घरला येतात. मी एवढं हाबरेटच खाव. पण आपली बाई 5 वाजता घरला येते, अरे 8:30 वाजता रोड नाहीत की रे बाप्पा, मरायचं का काय? ती कुठली चपाती पचल? सतीश महाराज आपण कोपनची दोनदा धुवून खाऊ गड्या म्हणलं. अहो कव्हाच वयाचा जावयाचा बूट निर्मळ नाही. पेंड्याच उन्हाळ्यात बी पेंड लागलेली, उन्हाळ्यात भरलेला, पावसाळ्यात भरलेलाच भरलेला. आमच्या इकडे विषयच नाही महाराज. आम्हाला आम्ही कोणाची तिरवी सोडणार, कोणाचं लग्न सोडणार, कोणाचं पाहिजे सोडणार. पुढची वय बोला. जेने भोगी जे भोग, जेने भोगी जे भोग, जेने भोगी जे स्वर्ग भोग, जेने साधे महायोग जी शिव गागे तेला एवढी प्राप्तीची दाजे ते कष्टीची धनार्दनाची तर असे कोण पोषे देते जोग्य समजते संगतीची. स्वराजी आवाज रामकृष्ण आदरणीय आमचे बाबा खूप मोठमोठाले महात्मे आले हो. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. देव धर्म नतिकाविय पर्व काळ ठावका नावे, श्रद्धाची संभावना नाही पितर पायी सदा निराश. महाराज या ठिकाणी सांगू लागले काय अवस्था आहे. खाण्यापिण्याचा विषय नाही, कधीच नाही, कधीच नाही. आमच्या इथे एक जणाच्या खिशामध्ये माझा खिस्साभर सुपारी असतात, खिस्साभर. कोणाला म्हणते खाची का सुपारी? त्याची सुपारीच कोणी खात नाही महाराज. ते खपल तोंडात टाकते, कटाळे वस्तू चगडीते, पुन्हा काढून खिशात तू सुपारी नगर आहे. कोणीच सुपारी खात नाही, कोणीच गोष्ट सांगत नाही. आयुष्यभर महाराज काय करायचं? ह्या पोटाला मिटकायचं कशासाठी? होय महाराज म्हणले आहा कटकटा करीते पितर वंशधुराजार पुत्र झाला. मित्र घालायला सुद्धा कटाळा करते महाराज. आमच्या इथं बाई म्हणली त्या सोयऱ्याला सांगा की माकणीच्या येडीस की काय ते 12 पोळ्या एकदाच खाते. पितर करीत एवढा नसते, केवढा असं बारीक माणूस आणायचं सोबणी झालेलं. त्यानं अर्धी कोर खाली का कुठवर पाणी पिलं की त्यानं आपलं कुंडर जगावं निघून जावं. असली पितर करी नेल्या होतं माती करायची की येळ. पित्र सुद्धा महाराज का त्या ठिकाणी असं तळतळ करतात म्हणा बोला. जय धनाचा येच होयत प्राणाची जाऊ पाया,
सणावाराची नेने सोय आते ते काय करीला सणावाराच्या दिवशी सुद्धा घरामध्ये सण करीत नाही. सोयरा जर घरला आला तर सोयऱ्याला म्हणते काय पाहुण्यो जेवून आलात का जाऊन जेवणार आहे. म्हणजे इथे जेवायचा विषयच नाही की. सोयरा म्हणते नाही आता कुठं जाऊ नुसता गार वाय पडलाय एसटी नाही. हे म्हणते नाही 9ला आहे की दुटेरीचा टेम्पो जात आहे त्याच्यात बसून देतो. हे म्हणते नाही आता कशाला कुठं ना करता हे काढून देण्याच्या मागण ते मध्ये राहण्याच्या महाराज काय अवस्था. आता उगा लांबीत बसत नाही आपल्याला चिठ्ठी आली मला आधी माणसं म्हणतात लांब वर असत या वया नग. आता ही आमच्या हरिभक्त पराणे मामा इथं आलेले इथं संभाजी महाराज बी आले पांडुरंग महाराज बी आले 2 कुर्मयात 30 वया गेल्या. फार महात्मा मोठाले आले तर महाराज मवा हिस्सा तुम्हाला तरी बघा. चला कष्टे जोडली संपत्ती ते ठेवी ती हातेने गोत्या तोंडी दगड माते घाली ते आपण मरते धुळे खाता. कष्टानं रूप रूपवाय कमवायचा गठुड बांधायचं. ऐका आईशी एकाची जाती अधपाता स्वयनेती तिने एकत्र जेते मिळते ते दुःख किती सांगावे. मातीत घालतात तर तिने एका जागी असल्यावर कसे आई होतात. शास्त्री मध्ये मातला इमान विचारात एकला बरं. सजनाचा लंगो केला उन्मच्यावेला पाडी तसे सज्जनाचा उल्लंघ केला येणं सोंग केलंय म्हणलं इंद्रदेवाचा असावा. अनुमान प्रमाण जे आरती त्या आरती भरत राजाचा विचार चाललेला आहे. वित्तेशनाचा भाग संपलेला आहे. मायबाप खूप गोड अशा स्वरूपाचं या ठिकाणी चिंतन आहे. खूप मोठी भव्य दिव्य शक्ती आहे. याला म्हणतात महाराज भव्य दिव्य शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणारे आयोजक नियोजक इथले जे काही पंच कमिटी आहे त्यांना धन्यवाद देतो. वाचक सूचक मंडळींना धन्यवाद देतो. नामवंत बल्लाड्डे या ठिकाणी गुणीजन मंडळी आलेले आहेत. त्यांच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायची आहे. बोलत बोलत चुकी शब्द गेले असतील माफी असावी क्षमा असावी. झालेले शिवा संत चरणी समर्पित. पुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.